मध्ये मात्र भरपूर फॉर्म मध्ये असलेला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय समीर वारंगे। तर स्ट्रायकिंग इनला एक व्यावसायिक आणि प्रोफेशनल खेळाडू आपल्याला पाहायला मिळणार आहे, त्याला साथ देणारा फलंदाज विशाल वरांडे। समीर वारंगे यांना आपण सध्या स्ट्रायकिंग इन वरती आपण बघतोय। तर गोलंदाजी मार्क वरती आणखी एक अनुभवी खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो, ज्याच्याकडे अनुभव प्रचंड अनुभव आहे असा मात्र रवी पाटील, जो मात्र आरपी हरिकेन या टीमचं प्रतिनिधित्व करतोय। पंचांचा ग्रीन सिग्नल, सामन्याला सुरुवात। 3, 2, 1 लेट्स प्ले। सामन्याला इथून मात्र सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळते पहिला बॉल या मॅच मधील। पहिलाच बॉल हाताळण्यासाठी गोलंदाज आता इथून मात्र तयार होतोय आपल्या गोलंदाजी मार्क वरती। रवीचा पहिलाच बॉल ऑफ स्टिकच्या बाहेर, पंचांचा सिग्नल व्हाईट बॉल। एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती जोडल्या जात आहेत। यावेळीला देखील चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय। टप्पा पडल्यानंतर हलकासा बॉल कट होत असताना आपल्याला पाहायला मिळाला, बाहेरच्या दिशेला वळण घेत असताना हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय आणि इथे मात्र डॉट बॉल। पुन्हा एकदा बॉल तयार। यावेळेला स्ट्रोक चांगला विथ द टर्न, लेन बॉल पीक केलाय आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर। बॅट स्विम जर का आपण बघितली या खेळाडूची तर अतिशय वेगवान बॅट स्विम होती आणि याच तर फटक्यांसाठी हा खेळाडू ओळखला जातो। तुर्भे नगरीचा छोटा ओमकार देसाई समीर वारंगे। यावेळीला देखील फटका चांगला, क्रॉस बॅट एंड खेळण्याचा प्रयत्न झाला आणि तो प्रयत्न यशस्वी होतोय। बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर। लगातारच्या 2 बॉल वरती 2 षटकार। काय फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते। समीर वारंगे सेट ऑन फायर, जबरदस्त फटकेबाजी। पुन्हा एकदा आता गोलंदाज तयार होईल रवी पाटील। रवी पाटील वरती इथून मात्र पूर्णपणे आक्रमण सुरू केलं आणि इथे मात्र आता हल्ला बॉल केला जातोय। यावेळेला देखील चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला, तिथे मात्र फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात, चांगली फिल्डिंग। दरम्यानचा पुढचा बॉल, गोलंदाज तयार होतात। यावेळेला देखील शॉर्ट बॉल होता आणि इथे मात्र फटका चांगला। आता अंपायर कळवतील या बॉलवरती धावा किती। यस, आणखीन एक मॅक्झिमम आसमानी टोला आपल्याला पाहायला मिळतोय। डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं या बॉलला उडवलाय समीर वारंगेच्या बॅटमधनं। या ओव्हर मधील तिसरा षटकार आपल्याला पाहायला मिळाला। आपल्या टेनिस बॉल क्रिकेट कारकिर्दीमध्ये ओमकार देसाईला तो भरपूर फॉलो करत आला आणि चांगली बॅटिंग सध्या दाखवतोय मैदानाच्या आतमध्ये। यावेळेला देखील क्लास दाखवला जातोय, परंतु या फटक्या मागे धाव मिळणार ती फक्त आणि फक्त एकच धाव मिळणार। एका धावेच्या मदतीने आता धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात। ओव्हर नंबर 1 चा खेळ संपल्यानंतर बिनगडी बाद 20 धावा धावफलकावरती। आज प्रत्येक जण आपल्या कामातून वेळ काढून ही स्पर्धा पाहण्यासाठी या मैदानाच्या अवतीभोवती गर्दी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय। त्या सर्वच लाडक्या प्रेक्षकांचं आम्ही या तुर्भे चॅम्पियन लीग मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। आदरणीय सन्माननीय चंद्रकांतजी पाटील साहेबांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या स्पर्धेचं आयोजन इथून मात्र केलेलं आहे। आता गोलंदाजी मार्क वरती अजय आपल्याला पाहायला मिळतोय। अजय चव्हाणचा हा वेगवान बॉल, लावली अपील, अपील मध्ये उत्साह आपल्याला पाहायला मिळाला आणि इथे जर का आपण बघितलं तर डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय। विशाल वरांडे यांच्या अगेन्स्ट इथून मात्र डॉट बॉल रिलीज केला। पाहूया दरम्यानचा पुढचा बॉल, गोलंदाज तयार।
यावेळीला फटका चांगला आहे, लोअर फुल टॉस आणि या बॉलला फेकून दिलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग ऑनच्या डोक्यावरनं बॉलला लॉफ्ट केल्या आणि इथे मात्र 6 धावा प्राप्त झाल्या. पहिला बॉल तुझा राहिला, परंतु तदनंतरचा हा बॉल माझा आहे. स्वतःला सिद्ध केलं विशाल वरांडने. मागच्या मॅचमध्ये लवकर बाद झाला होता, परंतु आता या मॅचमध्ये चांगली बॅटिंग तो करतोय. पुढचा बॉल यावेळीला आपण पूल करण्याचा प्रयत्न, फिंगर रोल्स केले होते, रनआउटची संधी आणि इथे घडतंय काय, ओ मोये 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 आणि इथे मात्र तसंच चित्र आपल्याला पाहायला मिळालं. कॉल नव्हता, चुकीचा निर्णय आणि तिथे मात्र थोडीशी जोखीम होती, परंतु रनआउट करू शकला नाहीये आणि लेग बायच्या रूपानं ही एक धाव आपल्याला पाहायला मिळते. अशा धावा घेत असताना तुम्हाला कॉल देणं महत्त्वाचं असतं आणि तिथे मात्र नशिबाने कुठेतरी साथ दिली. बट समीर वारंगेला यावेळीला देखील वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळतो आहे अजय चव्हाण यांचा आणि डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. चॅलेंज ओव्हर सध्या आपल्याला पाहायला मिळते, जिथे तुम्हाला या चॅलेंज ओव्हरमध्ये 16 धावा कंप्लीट करायच्या आहेत. 8 धावा आतापर्यंत खर्च केलेल्या आहेत या गोलंदाजाने. यावेळीला देखील वेगवान बॉल, भन्नाट वेग आपल्याला पाहायला मिळाला आणि पुन्हा एकदा एक धाव आपल्याला पाहायला मिळते. आता पाहूया, एक बॉल बाकी आहे आणि या एक बॉलमध्ये चॅलेंज कंप्लीट करण्यासाठी 7 धावा तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत. एक चांगली संकल्पना, आपल्या देखील तुर्भे गावातील खेळाडूंना एक चांगल्या दर्जाचं क्रिकेट खेळता येईल याकडे मात्र लक्ष दिलं जात आहे आणि एक चांगली स्पर्धा आपल्या भेटीला आणली गेली. यावेळेला देखील वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळतो आहे. अजय चव्हाणचा टप्पा पडल्यानंतर अंगाचा वेध घेणारा हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि इथे मात्र डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो आहे. ओव्हर नंबर 2चा खेळ संपला आणि या ओव्हरमध्ये गोलंदाज अजय चव्हाणने धावा खर्च केल्या 9. आता 9 मधून धावा मायनस केल्या जातील 4. आता एकूण धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 25 धावा. 25 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज झाला आहे स्वप्नील उर्फ उमेश. स्वप्नीलचा पहिलाच बॉल, फटका अप्रतिम आहे. एक चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. स्क्वेअर कटचा एक दर्जेदार फटका आपण पाहिलात, परंतु या बॉलवरती एकच धाव प्राप्त झालेली आहे. पहिलाच बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न इथून मात्र दाखवला समीर वारंगेनं. पाहूया पुन्हा एकदा गोलंदाज आता इथून मात्र तयार होईल पुढचा बॉल हाताळण्यासाठी. स्वप्नील यावेळीला स्ट्रोक चांगला आहे. बॉल आलाय स्लॉट मध्ये, त्याला पाठवले पार्किंग फ्लॉट मध्ये. टाटा बाय बाय. बॉल सीमारेषा पलीकडे. समीर वारंगेच्या बॅटमन आणखीन एक आसमानी टोला आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि या बॉलवरती 6 धावा प्राप्त झाल्या. अप्रतिम बॅटिंग परफॉर्मन्स इथून मात्र दाखवत असताना फलंदाज समीर वारंगे. कमी गतीचा बॉल हवेत खेळलाय. बॉलच्या मागे क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाले. वेरिएशनचा चांगला वापर, परफेक्ट फुल टॉस आपल्याला पाहायला मिळाला आणि तिथे मात्र खूप चांगला झेल कॅरी केला अजय चव्हाण यांनी आणि पहिल्या विकेटची जी अपेक्षा होती ती पहिली विकेट इथून मात्र स्वप्नील कांबळे यांनी मिळवून दिली आपल्या टीमला. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रितेश महात्रे एंटर होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. ग्रामीण क्रिकेट खेळत असताना नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट पटलावरती
या खेळाडूचं एक आदरपूर्वक नाव घेतलं जातं, असा मात्र रितेश म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेल्या. पाहूया दरम्यानचा पुढचा बॉल, गोलंदाज घेऊन तयार होतोय. स्वप्नीलचा वेगवान बॉल, फटका क्रॉस बॅटहँड खेळण्याचा प्रयत्न दाखवलाय आणि या बॉलवरती धावा आपल्याला पाहायला मिळतात फक्त आणि फक्त एका धावेच्या मदतीने. आता धावफलकावरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात. एकूण धावसंख्या बॅटिंग करणाऱ्या 33 धावा आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेला देखील चांगला बॉल, कमी गतीचा हा वाईट यॉर्कर आपल्याला पाहायला मिळाला आणि तिथे मात्र डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. व्हेरिएशनचा चांगला वापर करतोय खेळाडू. थोडीशी खेळपट्टी जर का आपण बघितले तर सुकी विकेट आपल्याला पाहायला मिळते आणि इथे मात्र बॉल फिरवले जात आहेत. आणखीन एक चांगला बॉल स्वप्नील कांबळेचा आणि इथे मात्र डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. आता धावफलकावरती आतापर्यंत रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओव्हर नंबर 3चा खेळ संपल्यानंतर 33 धावा आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक गड्याच्या मोबदल्यात अजूनही 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि या 12 बॉलमध्ये आता किती धावा जमवल्या जातील. गोलंदाजी मार्कवरती ओव्हर नंबर 4 मध्ये गोलंदाज झाला आहे. योगेश गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. पाहूया योगेशचा पहिला बॉल. योगेशचा पहिलाच बॉल ऑफस्टिकच्या बाहेर, पंतांचा सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स टीमच्या स्कोरबोर्डवरती जोडल्या जात आहेत. 34 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेला देखील स्ट्रोक चांगला, बॉल हवेत पकडा, झेल जिंका क्रिकेटचा खेळ. विकेटचं प्रात्यक्षिक बॅट्समन विशाल वरांडे. बॅक टू द पॅव्हेलियन. आता मैदानाच्या आतमध्ये राकेश आला. राकेशसाठी टाकलेला हा बॉल, दिशाहीन गोलंदाजी, दिशा भरकटली. वाईट +1 2 धावा टीमच्या स्कोरबोर्डवरती ॲड केल्या जात आहेत. 36 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. SW हिट्स या टीमच्या. कमी गतीचा बॉल, फटका चांगला, बॉल हवेत पकडला जातोय झेल. प्रेक्षकांच्या इथून मात्र प्रेशरला न डगमगता न खचता इथे मात्र हा झेल पकडलाय आणि बॅट्समन इथून मात्र बाद होतोय. राकेश देखील गोल्डन डकचा शिकार ठरला. राकेश बाद झाल्यानंतर आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. इंडियाट नंबर 5 मध्ये नितीन. मागच्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली होती. पाहूया आता या मॅच मध्ये कशा रीतीने बॅटिंग करणार. यावेळेला देखील फुलटॉस बॉल, बॉल हवेत खेळला. बॉल थोडासा गिरकी घेत असताना आपल्याला पाहायला मिळाला आणि या बॉलवरती आता चेक केलं जात आहे. भीमरसाठी हा रिव्ह्यू घेतला. आमची टेक्निकल टीम आता चेक करील. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये महेंद्र पाटील सर आपल्याला पाहायला मिळतात. भारतातील नंबर 1 ची लाईव्ह टेलिकास्ट टीम tenniscricket.in हे भरपूर मेहनत करत असताना आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये ओमकार, सुदर्शन, दीपक आणि कॉम्प्युटर ऑपरेटर प्रथमेश दादा आपल्याला पाहायला मिळतात.
एक चांगलं कार्य गेले 2 दिवस त्यांच्या माध्यमातून केले जाते. चेक केलं जातं, डिसिजन पेंडिंग आहे. आमचे तिसरे पंच आता थोड्याच वेळात हा डिसिजन देतील. फेअर डिलिव्हरी. हा बॉल थोडासा डीप झाला आणि इथे मात्र चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव आपल्याला पाहायला मिळाली. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. योगेशचा हा स्लो राम पिक केला आणि या बॉलला टिक केलाय. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. कमी गतीचा बॉल आणि त्या बॉलवरती षटकाराची मोहर आपल्याला पाहायला मिळते. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि इथे मात्र षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनही या ओव्हरमधील एक बॉल बाकी आहे. पाहूया आता हा एक बॉल इथून कशा रीतीने हाताळला जाईल. योगेशच्या माध्यमातून धावफलकावरती अब तक बॅटिंग करत असताना SW हिट्स या टीमच्या धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 43 धावा. पाहूया आपल्या स्पेलमधील शेवटचा बॉल हाताळत असताना योगेश. यावेळीला देखील फटका चांगला. नितीनच्या बॅटमधून आणखीन एक समोरच्या दिशेला हा जबरदस्त फटका. आणखीन एक लाजवाब स्ट्रोक. बॅक टू बॅक 2 बॉलवरती 2 षटकार. यस आता 2 आलेले आहेत. पाहूया तिसरा येईल का. आणखीन एक बॉल बाकी आहे या ओव्हरमधील. आतापर्यंत जर का बघितलं तर पहिला बॉल या ओव्हरमधील वाईट बॉल. दुसऱ्या बॉलवरती विकेट आपल्याला पाहायला मिळाली. त्यानंतर जर का आपण बघितलं विकेट आपल्याला पाहायला मिळाली. नंतर षटकार आणि पुन्हा एकदा आता षटकार आलेला आहे. आता अजूनही एक बॉल बाकी आहे. दोन षटकार 2 विकेट आणि 1 रन आपल्याला पाहायला मिळाली. पहिला बॉल. चला एक बॉल आता हाताळावा लागेल बॉलर योगेशला. 2 बॉलवरती 2 षटकार इथून मात्र हाताळलेले आहेत. एक बॉल अजूनही बाकी आहे. पाहूया आता नितीनच्या बॅटमधून हा तिसरा षटकार येईल का. पहिला खेळाडू या स्पर्धेतील ज्याने 3 बॉलवरती 3 षटकार ठोकले रवी मात्री. दुसरा खेळाडू समीर वारंगे. तिसरा खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला अर्थातच मोंटू. आणि आता हा चौथा खेळाडू पाहायला मिळेल का ज्याच्या बॅटमधून 3 बॉलवरती 3 षटकार येतील का. यावेळेला देखील पंचांनी आता हा बॉल भीमर घोषित केला. कमरेपेक्षा जास्त वरती हा बॉल टाकला आणि त्यामुळेच की का गुरुनाथ सरांचा इशारा आला. हा नो बॉल. आता उघडा डोळे बघा नीट. या पुढील चेंडू असणारा फ्री हिट. फ्री हिटच्या बॉलवरती आता मोठा फटका येईल का. यावेळेला कमी गतीचा बॉल.
धीम्या गतीने टाकलेला बॉल आपल्याला पाहायला मिळाला, चांगला बॉल ओव्हर नंबर. आता इथून मात्र बघता बघता 4चा देखील खेळ संपला आणि 4 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर आता धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 51 धावा, 51 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहावयास मिळत आहेत. आता ओव्हर नंबर 5 मध्ये डेथ ओव्हरमध्ये गोलंदाजीच्या मोर्चावरती कोणाला आणलं जाईल. आज मात्र श्रीकृष्ण जन्माष्टमीचा दिवस आपल्याला पाहायला मिळतो. उद्याच्या दिवसामध्ये दहीहंडी उत्सव संपूर्ण महाराष्ट्रभर मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जाईल. सर्वच बाळगोपाळांना आम्ही या स्पर्धेच्या अनुषंगानं श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या आणि दहीहंडी उत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतोय. जेवढा सराव तितके स्तर लावा आणि काळजीपूर्वक आपला हा सण साजरा करा. यावेळेला ओव्हर नंबर 5 मधील पहिलाच बॉल तेज आणि तरार आपल्याला पाहायला मिळतो आणि इथे मात्र डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज आता पुन्हा एकदा तयार होईल आपल्या गोलंदाजी मार्कवरती. यावेळेला बॉल हवेत खेळला, बॉलच्या मागे फिल्डर धावत आहेत आणि या बॉलवरती एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. 52 धावा धावफलकावरती आतापर्यंत SW हिट्स या टीमच्या स्कोरबोर्डवरती पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल, यावेळेला स्ट्रोक चांगला, फुटवर्कचा चांगला वापर, बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि हा हवाई सफर लॉफ्ट केल्या आणि षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळाला. 6 धावा प्राप्त झाल्या. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळेला हा बॉल लाईन चांगली आहे, योग्य टप्प्यावरती हा बॉल हाताळला, लाईन मिस केली. बॅट्समनला गोलंदाजाच्या वेगाचं प्रतिउत्तर देता आलं नाही आणि इथे मात्र डॉट बॉल. यावेळेला रूम बनवून हा स्ट्रोक सजवला, परंतु इथे मात्र एकच धाव मिळणार आहे. एका धावेच्या मदतीने आता धावफलकावरती एकूण धावसंख्या SW हिट्स या टीमची पाहायला मिळते 59 रन्स, 59 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल पहिल्या डावातील. फटका चांगला, बॉलला लॉफ्ट केला आणि बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. आसमानी टोला गगनचुंबी षटकार आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि या षटकाराच्या साह्याने धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात 65 धावा आणि विजयासाठी 66 धावांचं लक्ष्य आहे या मॅचमध्ये.
रिपी हरिगन्स आणि SW हिट्स यांच्या दरम्यान चालू असणारी मॅच पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त. धावसंख्या स्कोर बोर्डवर 65 धावांचं लक्ष ठेवलंय. ओपनिंग पेयर उमेश कांबळे आणि रवी पाटील. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर राकेश. मॅचला होई सुरुवात. सेकंड इनिंगला होई सुरुवात. ट्रेलर संपलाय. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. प्रत्येक खेळाडूला योग्य प्लॅटफॉर्म आपण पाहताय स्पर्धेच्या माध्यमातून. योग्य प्लॅटफॉर्म दिला गेलाय आणि या स्पर्धेचं नाव खऱ्या अर्थाने गाजते बाजते आणि 7 समुद्रापलीकडे स्पर्धा पोहोचली जाते. tenniscricket.in माध्यमातून. TCL तुर्बे चॅम्पियन लीग कॅपिटल लेटर्समध्ये नाव ट्रॉफीवर कोरायचं याच अनुषंगाने क्रिकेटच्या मैदानात सेकंड इनिंगला होईल सुरुवात. मॅचमध्ये करायचे धावाचे 66. स्ट्राईक इनला बॅटर रवी पाटील. नॉन स्ट्राईकला उमेश कांबळे. बॉलिंग ट्रॅकवर राकेश. पहिल्या बॉलवर स्ट्रेट राऊंड द ग्राउंड ओव्हर द बॉल सेट. 6 धावा. षटकार. पहिल्या बॉलवर इरादे स्पष्ट. 6 धावा. दुसरा बॉल चांगला स्ट्रोक. अगदी वेगाने बॉल ट्रॅव्हल होत असताना पाहू शकाल डीपमध्ये क्षेत्ररक्षक सोन्या चांगली पिकी होईपर्यंत, परंतु नो बॉल. पाहू शकाल ओव्हर स्टेपिंग राकेश कडनं झाली आहे चूक. आता फ्रीची संधी. धावसंख्या स्कोर बोर्डवर 9+1 2 ने पुढे जाईल. 8 धावा धावपलकावर. हाई बॉल पाहू शकाल. सुंदर स्ट्रोक. अगदी उंच बॉल. काऊ कॉर्नर मध्ये उमेश कांबळेच्या बॅट मधनं 6. चांगली बॅटिंग. इरादे स्पष्ट केलेत. अटॅकिंग दर्जाचा क्रिकेट आता दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. राकेशवर चढवलेला हल्ला 66 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना रवी पाटील आणि उमेश कांबळे धडाकेबाज फलंदाज, घातक फलंदाज आणि ॲग्रेसिव्ह आणि ॲटिट्यूड माइंडसेटने बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये. पुढे टाकलेला बॉल ड्राईव्ह केलाय. चांगला स्ट्रोक. सूरजला पाहताय चांगलं क्षेत्ररक्षण. एक सिंगल. 6 धावा आल्यानंतर स्कोरबोर्डला चालवण्याचा प्रयत्न उमेश कांबळेच्या माध्यमातून. चांगली रणनीती आपण पाहताय बॅटिंग करताना. पुढे टाकलेला बॉल आणखी एक चांगला स्ट्रोक. गॅप शॉट सिलेक्शन. 1 बाउन्स ओव्हर द रोप. रन्स मिळतील 4. 4 चौकार. धावसंख्या स्कोर बोर्डवर तब्बल 19 धावा. हम भी किसी से कम नाही सांगत असताना चौकार आणि षटकारांची आतषबाजी. एकापेक्षा एक मॅच तुफानी मॅच रंगत असताना आपण पाहताय दोन्ही टीम. पुन्हा एकदा पुढे टाकलेला एक्स्ट्रा कव्हरला अलॉंग दी कार्पेट. दीपक काडे बॉलवर चांगलं क्षेत्ररक्षण. एक सिंगल पूर्ण आणि एकच धावेवर समाधान. 5 बॉलचा खेळ समाप्त. नक्कीच पंच रिव्ह्यू कशासाठी घेण्यात आलाय? स्टंपला पाय लागले की याच्यासाठी चेक करायचंय. थर्ड अंपायर जोडले जातील.
नाहीये, कुठल्याही प्रकारचा संपर्क झाला नाहीये स्टंपला. एक बॉल शिल्लक. धावसंख्या स्कोर बोर्डवर टीमची टोटल 20. 5 बॉलचा खेळ समाप्त. शेवटचा बॉल पहिला स्पेल मधला. नेक्स्ट बॉल आणखी एक बॉल स्लॉट मध्ये, पार्किंग लॉट मध्ये पाठवलंय. षटकारांची आतषबाजी. षटकार. धावसंख्या स्कोर बोर्डवर तब्बल 26 धावा पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. व्हॉट बॅटिंग, अफलातून बॅटिंग. रबी पाटील आणि उमेश कांबळे आत्मविश्वासाने गेले या टुर्नामेंटमध्ये आतापर्यंत करत असताना. तुफानी इनिंग आपण आधील मॅच मध्ये सुद्धा उमेश कांबळेची पाहिली आणि या मॅच मध्ये सुद्धा बरसतोय आपल्या बॅटने धावा. धडाकेबाज बॅटिंग. 26 धावा 66 धावांचा पाठलाग करत असताना आता बॉलिंग ट्रॅकवर. बॉलरवर जबाबदारी बॉलर विशाल. थोडंसं प्रेशर आता समीर वारंगेवर येईल, कारण चांगली बॅटिंग आपण पाहताय. हेलिकॉप्टर स्ट्रोक अलॉंग दी कार्पेट. राकेश. चांगलं क्षेत्ररक्षण राहिलंय. एक सिंगल. धावसंख्येत वाढ होईल. धावसंख्या 27. चॅलेंज ओव्हर आपण पाहताय. महत्वपूर्ण ओव्हर मॅच मधली. पहिल्या बॉलवर एक सिंगल खर्च केली आहे बॉलर विशालने. नेक्स्ट बॉल. थोडंसं गतीमध्ये परिवर्तन. एक छोटासा बदलाव. परिवर्तन का बहुत बडा हिस्सा होते आणि परिवर्तन केलंय बॉलर विशालने. फेकलाय डॉट बॉल. पुलटॉस बॉल. आणि पुलटॉस बॉल सोडेल ते नाव उमेश कांबळे नाहीये. बॉलला पाडवले सीमा पार. 6. चांगली बॅटिंग सातत्याने. उमेश कांबळे नावाचा वादळ मैदानाच्या आतमध्ये घुंगावत आहे. जणू काही आज आत्मविश्वास खूप सारा दुणावलाय. फक्त आणि फक्त बाउंड्री लाईन आज उमेश कांबळेला दिसते आणि बॉल सीमारेषा पार सातत्याने पाठवतोय आपल्या बॅटमधनं. आजचा दिवस खऱ्या अर्थाने सकारात्मक दृष्टिकोनातून बॅटिंग. आणखी एक स्ट्रोक. सुरेख गॅप शॉट आणि अगदी फ्लाईट सिक्सर. 6 धावा. 39 धावा धावपलकावर. 39 ऑन स्कोरबोर्ड. चॅलेंज ओव्हर मध्ये धावसंख्या आतापर्यंत उभारली आहे स्कोरबोर्डवर 13. 4 बॉल आतापर्यंत बॉलर विशालने टाकलेत. बॅकफुटला येऊन कट करण्याचा प्रयत्न. आता डॉट बॉल फेकलाय बॉलर विशालने. 5 बॉलचा खेळ समाप्त. धावसंख्या स्कोरबोर्डवर 39. एक बॉल मध्ये 3 ची गरज. 16 धावा बनवायच्या असतील तर. चॅलेंज ओव्हर. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. डिक्लेअर स्वरूपामध्ये 14 धावा चॅलेंज ओव्हर मध्ये आल्या. 7 मायनस होतील. तेहतीस धावा धावपलकावर. 12 बॉलचा खेळ समाप्त. 7 धावा मायनस, अर्थातच 33 धावा धावपलकावर. 12 बॉलचा खेळ समाप्त. न्यू बॉलर दीपक खाडे. 18 बॉल 33. रबी पाटील आणि उमेश कांबळे. चांगली बॅटिंग आतापर्यंत त्यांनी 2 षटकांमध्ये केली आहे, परंतु चांगली बॉलिंग करण्याची वेळ आता आली आहे समीर वारंगेच्या टीमकडे. परंतु होईल का प्रश्नाचं उत्तर. पुढे टाकलेला बॉल मिड विकेटला.
ऑन साइडला टर्न करत असताना रवी पाटील यांच्या बॅटमधनं तडाखा 6 षटकार. धावसंख्या स्कोर बोर्ड वर तब्बल 39 धावा. 39 ऑन स्कोर बोर्ड. जिंदगी के राह पे तू चल तो सही और बीच मैदान में कुछ तो कर तो सही. करावं लागेल. आपलं नावाचा दबदबा कायम राखायचा असेल तर चांगली कामगिरी मैदानात करणं गरजेची गोष्ट. पुन्हा फेकले आता दीपक खाडेने डॉट बॉल रवी पाटीलच्या विरुद्ध. 39 धावा धावपलकावर स्थिरावल्या आहेत. नेक्स्ट बॉल पुढे टाकलेला बॉल काऊ कॉर्नर मध्ये अगदी उंच सर्वात लांब षटकार. काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. तुफानी इनिंग दोन्ही बॅटर आतापर्यंत साकारतायत. 45 ऑन स्कोरबोर्ड. 45 धावा 66चं लक्ष असताना धुवाधार इनिंग. आज पाऊस पडत नाही परंतु षटकारांची आतषबाजी मैदानामध्ये नक्की होतीये. आउटसाइड ऑफ स्टंप वाईड यॉर्कर क्रिकेटचं ब्रह्मास्त्र. आणि ह्या बॉलचा प्रत्युत्तर रवी पाटीलकडे नव्हतं. चांगला बॉल. आणखी एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अलॉंग दी कार्पेट डीप मध्ये क्षेत्ररक्षक राकेश परंतु एक सिंगल सक्सेसफुल. 1च्या मध्ये धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या स्कोर बोर्डवर 46. 46 धावा. अजूनही 20 धावांचा पाठलाग करायचा आहे. पुढे टाकलेला बॉल कॅचची संधी. चांगले प्रयत्न. बॅकअप सुद्धा चांगला आलंय. रनआउटच्या माध्यमातून आता विकेट प्राप्त होत असताना आपण पाहाल चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. दोन्ही क्षेत्ररक्षणाचं कॅच नक्की ड्रॉप झाली परंतु चांगले प्रयत्न दोन्ही क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून आपण पाहिलं. रनआउटच्या माध्यमातून विकेट आता प्राप्त झाली आहे. उमेश कांबळे झालेत बाद. न्यू बॅटर आता मैदानामध्ये नॅट नंबर 2 वर दाखल होतील. अजय न्यू बॅटर. समीर वारंगे कॅप्टन स्वतः जबाबदारी. चांगला बॉल. डॉट बॉल फेकण्यामध्ये पहिला बॉल यश समीर वारंगेला आलंय. 11 बॉल मध्ये 19 धावांची गरज. अकरा बॉल 19 धावा. बॅकफुटला येऊन हड पंच. डिक्ला स्वरूपात एक सिंगल. 10 बॉल 18ची गरज. 10 बॉल 18 धावांची गरज. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न. बॅटची कडा. पुन्हा एक सिंगल. 9 बॉल 17. मॅच बनतीये. मॅच बनवावी लागेल. कोण जिंकेल मॅच. चांगली बॅटिंग करून पवेलियन मध्ये आपण उमेश कांबळेला पाहताय. रवी पाटीलची आतापर्यंत चांगली बॅटिंग. आता चांगली बॉलिंग आपण समीर वारंगे कॅप्टनची पाहताय. कॅप्टनच्या विरुद्ध कॅप्टन. आता स्लॉट मध्ये दिला. सुपर स्ट्रोक. 6 धावा. राहुल कांबळे आपण मुख्य मंचावर उपस्थित व्हा.
8 बॉल 11 धावांची गरज. बॅक फुटला येऊन चांगला पंच, एक सिंगल. 7 बॉल मध्ये 10 धावांची गरज. पुढे टाकलेला बॉल, चांगला स्ट्रोक, लॉंग ऑफ रिजन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, एकच सिंगल. 6 बॉल मध्ये 9 धावांची गरज. कोणावर जबाबदारी दिली जाईल? महत्वपूर्ण स्पेल, महत्वपूर्ण ओव्हर. 6 बॉल 9 धावांची गरज. अजयसाठी, षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक. सहा बॉल मध्ये 9 धावांची गरज. बॉलिंग ट्रॅक वर सोन्या 50-50. पहिला बॉल खोलवर पद्धतीचा, अल्ताफच्या अगदी वरून बॉल ट्रॅव्हल. सूरज बॉलवर अगदी वेगाने आलेत, एक सिंगल पूर्ण. 5 बॉल 8 धावांची गरज. ही मॅच रंगतदार अवस्थेमध्ये आपण पाहत आहे. 6 बॉल 8, 5 बॉल 8चा खेळ अजून शिल्लक. 8 धावा बनवायच्या, 6 मध्ये 9 ची गरज असताना एक सिंगल पूर्ण. 5 बॉल आणि 8 धावांची गरज. आता रणनीती आखली जाईल क्रिकेटच्या मैदानामध्ये, चक्रव्यूह रचला जाईल. एखादी विकेट आली तर मॅच मध्ये पुनरागमन नक्की होऊ शकतं, परंतु एखादा षटकार मॅचच्या अगदी जवळ. काय होईल, काय बिघडेल? मॅच चांगली रंगली. 5 बॉल 8 धावा. राईट आर्म होतं विकेटने. नेक्स्ट बॉल स्लॉट मध्ये दिला, पाठवलं पुन्हा एकदा पार्किंग लॉट मध्ये. ह्यूज अँड मायटी ब्लो, सिक्सर. चार बॉल 2 ची गरज. हर ख्वाहिशों का मैं कैदी हूँ, हकीकत मुझे सजा देती है. हर ख्वाहिशों का मैं कैदी हूँ, हकीकत मुझे सजा देती है. आसान चीजों का मुझे शौक नहीं, बीच मैदान के अंदर आने वाले मुसीबतें रवि पाटील को मजा देती है. काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये केली मॅच मध्ये. तुफान इनिंग साकारली आणि षटकारांची आतषबाजी आपण त्यांच्या बॅटमधनं पाहिली आणि फक्त 2 धावांचं लक्ष आता येऊन राहिलंय. चांगला बॉल, डॉट बॉल तर आलाय. 3 बॉल 2, 3 बॉल 2. एखादा चांगला बॉल, पुन्हा एकदा कमबॅक होऊ शकतं. एखादा चांगला स्ट्रोक, मॅच फिनिश. पाहू शकाल अगदी उंच. कॅचची संधी आणि कुशल मुवमेंटला रबी पाटील होत आहेत बाद. 2 बॉल आणि 2 धावांची गरज. दोन बॉल 2 धावांची गरज. न्यू बॅटर योगेश. योगेशवर जबाबदारी दिली आहे. सोन्यावर जबाबदारी. कोण बनेल हिरो? 2 बॉल 2, रन बॉल इक्वेशन.
2 बॉल 2. स्ट्रायकिंगला बॅटर योगेश. बॉलिंग ट्रॅकवर सोन्या 50-50. चांगला बॉल. व्हॉट मॅच, काय मॅच रंगली. रनआउटच्या माध्यमातून विकेट. काय घडलं मॅच मध्ये. बॉल आता शिल्लक 1. धावा बनवायच्या आहेत 2. म्हणून क्रिकेटमध्ये म्हटलं जातं जोपर्यंत शेवटचा बॉल पडला जात नाही तोपर्यंत क्रिकेटवर भाष्य करणं म्हणजे मूर्खाचं लक्षण. क्रिकेटमध्ये कधी कोण हिरो आणि कधी कोण झिरो होईल सांगता येत नाही. तोच क्रिकेट. अविस्मरणीय मॅच. काळजाची उणकंठा शिगेला पोचवणारी मॅच. अथाक प्रयत्नांची पराकाष्ठा आणि प्रामाणिक प्रयत्न या स्पेलमध्ये आपण बॉलर सोन्याचे पाहतात. 1 बॉल शिल्लक. एखादा गोल्डन सिक्सर येईल का, की 2 धावा होतील पूर्ण, की येईल डॉट बॉल, की येईल विकेट, काय घडेल. नेक्स्ट बॉलवर तमाम प्रेक्षकांच्या नजरा आता वेधल्या जात आहेत tenniscricket.in च्या माध्यमातून. मॅच आवडली असेल तर नक्की एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. 1 बॉल 2 ची गरज. व्हॉट बॉल. मॅच फिनिश. आणि अभिनंदन समीर वारंगे टीम. आणि पराभूत झाली रवी पाटील टीम. काय मॅच रंगली. सुपर बॉलिंग आणि विन SW हिट्स. हार्ड लक बॅड लक. RP हरिकन्स.